नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज आवर लेक्चर नंबर 24. यस, वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. दोन्ही जर क्वेश्चन्स बघितले तर रिसेंट क्वेश्चन्स आहे. महाराष्ट्र CET 2023ला ठीक आहे आलेले दोन्ही क्वेश्चन्स आहे. ज्या क्वेश्चन्समध्ये ज्या काही त्यांनी कंडिशन्स दिल्या आहे त्या कंडिशन्स आपण समजून घेऊया. त्या कंडिशन्सवर आपण सोल्युशन इझिली फाइंड आउट करू शकतो. क्लिअर? तर बघा आपण स्ट्रेट फॉरवर्ड moving to the solution for the numerical number first T. Okay, a transverse wave in a medium is given by ठीक है transverse wave wave equation. It is found that the magnitude of maximum velocity of particle in the medium is equal to the wave velocity. ओके, म्हणजे पार्टिकलची वेलॉसिटी आणि वेव्हची वेलॉसिटी कशी आहे म्हणते सेम. ठीक आहे, पहिले आपण पार्टिकलची मॅक्सिमम वेलॉसिटी फाइंड आउट करूया. काय हरकत. ओके, वी हॅव द डिस्प्लेसमेंट इक्वेशन ऑफ अ वेव्ह y इक्वल्स टू a साइन ऑफ 2 ओमेगा t मायनस kx. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल ओके आपल्याला फाइंड आउट करायचे वेलॉसिटी. ओके, देन वी मुव्हिंग टू द मॅक्सिमम वेलॉसिटी. बघा, वेलॉसिटी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे वायचा विथ रिस्पेक्ट टू टी जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर आपल्याला काय फाइंड आउट मिळते, आपल्याला काय मिळते वेलॉसिटी. ठीक आहे, ए काय झालं आर्बिटरी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ठीक आहे, आता वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येते कॉस ऑफ. ठीक आहे, ठीक आहे, साईनचा काय येते कॉस. ठीक आहे, आता 2 इथे परत कॉन्स्टंट झाला, मग हा आपण 2 पुढे घेऊन घेऊया 2 टाइम्स ए. ओके, कॉस ऑफ अँगल ओमेगा टी मायनस kx. ओके, आता बघा हा झाला इनर फंक्शन. ओके, याचा या इनर फंक्शनचा विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा आता या अँगलमध्ये kx मध्ये कोणत्याच प्रकारचा टी व्हेरिएबल दिसत नाही, त्याच्यामुळे याचा जो काही डेरिव्हेटिव्ह येणार तो काही किती येणार 0. परंतु इथे दिसतो बघा, इथे बघा टी आहे, ओमेगा आर्बिटरी कॉन्स्टंट, टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी किती येते 1, म्हणजे ओमेगा शिल्लक राहिला. देअरफॉर v इक्वल्स टू बघा हा ओमेगा 2a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी मायनस kx. काही हरकत नाही, हेच पाहिजे होतं आपल्याला. ठीक आहे, आता हा वेलॉसिटी कसा पाहिजे आपल्याला, मॅक्सिमम वेलॉसिटी. ठीक आहे, ओके, याच्यासाठी कॉसचं मॅक्सिमम अँगल किती राहते 1, कॉस 0 किती राहते 1, साइन 90 किती राहते 1. ओके, म्हणजे कॉसची व्हॅल्यू किती ठेवावं लागतं 1, तेव्हाच वेलॉसिटी किती येते मॅक्सिमम. म्हणजे एवढी जर व्हॅल्यू 1 जर झाली, शिल्लक किती राहिलं 2a ओमेगा. ठीक आहे, दिस इज द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. दिस इज अ मॅग्निट्यूड ऑफ मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. ठीक आहे, त्यांनी काय म्हटलं की वेलॉसिटी ऑफ पार्टिकल आणि वेलॉसिटी ऑफ वेव्ह कसं आहे म्हटलं इक्वल आहे म्हटलं. ओके, ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ वेव्ह हे झाली वेव्हची वेलॉसिटी किती राहते ओमेगा बाय के. ओके, हा जो काही फॉर्म्युला आहे हा वेव्ह वेलॉसिटी, दिस इज पार्टिकल वेलॉसिटी, दोन्ही कशी आहे इक्वल, काय हरकत नाही. देअरफॉर 2a ओमेगा, मग इक्वल आहे म्हणजे आपण इन्क्युबेट करतो ओमेगा बाय के. आपल्याला काय फाइंड आउट करायचं ॲम्प्लिट्यूड. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, बघा ओमेगा गेट कॅन्सल, देअरफॉर a इक्वल्स टू 1/2 इंटू के. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲम्प्लिट्यूड. परंतु सगळे जर ऑप्शन्स बघितले तर इन टर्म्स ऑफ लॅम्बडा आहे, मग केचं रिलेशन यूज के इक्वल्स टू 2π डिवायडेड बाय लॅम्बडा. केच्या ठिकाणी ते व्हॅल्यू पुट करा, देअरफॉर 1/2 इंटू केची व्हॅल्यू 2π डिवायडेड बाय लॅम्बडा, लॅम्बडावर गेला 2 into 2 4 times of pi. Therefore, amplitude is equals to lambda divided by 4π. Therefore, the option fourth one is there, and the question is from the 2023 Maharashtra CET. याच्या लक्षात काय म्हटलं आहे, सगळ्याच गोष्टी आपण वेव्ह इक्वेशन दिलं होतं. विथ रिस्पेक्ट टू टी जर आपण डिराईव्ह केलं तर वेलॉसिटी आली. आपल्याला पाहिजे होती मॅक्सिमम वेलॉसिटी, काय हरकत नाही, जो काही ट्रिग्नोमेट्रिक राहतो त्याचा आपण मॅक्सिमम व्हॅल्यू यूज केली, काय हरकत नाही. कॉस्टची काय मिनिमम 0 मॅक्सिमम 1. त्यानंतर काय म्हटलं की ही झाली पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी कशी आहे सेम आहे. कंडिशन त्यांनी कंडिशन दिली, आपण यूज केला, ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट केला, परंतु इन टर्म्स ऑफ के होता, मग केला इन टर्म्स ऑफ लॅम्बडा कन्वर्ट करा, दॅट्स इट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हा न्यूमरिकल नंबर फर्स्ट करू शकता. त्यानंतर आपण सेकंडकडे वळूया. हे लक्षात बघा, सेकंड न्यूमरिकल नंबर सेकंड. Sound wave of frequency 600 Hz fall
नॉर्मली ऑन अ परफेक्टली रिफ्लेक्टिंग वॉल, काही हरकत नाही. द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम द वॉल ॲट विच ऑल पार्टिकल्स विल हॅव द मॅक्सिमम अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज. मग खूपच छान क्वेश्चन आहे बघा. समजा ही वॉल कन्सिडर करा, ठीक आहे, ही आहे समजा वॉल. या वॉलवर एक साऊंड वेव्ह काय होऊन राहिला, हिट होऊन राहिला, ठीक आहे, ठीक आहे. हिट होऊन तो काय होणार, रिफ्लेक्ट होणार, काही हरकत नाही, ठीक आहे. त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 600 हर्ट्स आणि साऊंड वेव्हची वेलॉसिटी राहते 300 मीटर पर सेकंड. इन जनरल घेतली आपण 320 332 व्हॅरी होत राहते, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं की शॉर्टेस्ट डिस्टन्स ओके फ्रॉम द वॉल वेअर द मॅक्सिमम देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ हॅव्हिंग अ मॅक्सिमम अँप्लिट्यूड्स टू दॅट करस्पॉन्डिंग पार्टिकल. बघा मी इथं वेव्हचा पॅटर्न काढतो एक, ठीक आहे, फक्त इतकंच घेतलं, एक पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, ठीक आहे. समजा इथे इथे ही तुमची जी काही वॉल आहे, ठीक आहे, ही वॉल आहे, ती वेव्ह अशी साऊंड वेव्ह आली आणि पुन्हा रिफ्लेक्ट झाली, ठीक आहे. यांचं काय म्हटलं की एक वॉलपासून शॉर्ट डिस्टन्स जिथे जिथे पार्टिकलचा अँप्लिट्यूड कसा राहतो मॅक्सिमम, पार्टिकलचा अँप्लिट्यूड कुठे मॅक्सिमम राहतो, अँटीनोडला, ठीक आहे. ओके, शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम द वॉल ओके टू दॅट पर्टिक्युलर पॉइंट where particles having a maximum amplitude, this is maximum amplitude, ठीक आहे. म्हणजे हा शॉर्टेस्ट डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथं लक्षात काय हरकत नाही. बघा आता पूर्ण ही झाली वेव्हची लेंथ, यालाच काय म्हणतो आपण, वेव्ह लेंथ लॅम्बडा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सायकल मिळून ज्या कोणत्याही प्रकारच्या वेव्हची लेंथ तयार होते त्याला म्हणतो आपण लॅम्बडा, ठीक आहे. मग एक पर्टिक्युलर ही जे काही सायकल आहे पॉझिटिव्ह सायकल, हिची व्हॅल्यू याच्या कशी झाली हाफ. येत्या लक्षात, ही एवढी जे काही टोटल व्हॅल्यू झाली ही किती झाली, λ/2, ठीक आहे नाही. ही इथे काढतो परत, ही 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 एक आहे की नाही, हा लॅम्बडा होता, हा ही हे जे काही डिस्टन्स राहिलं हे किती राहिलं, λ/2. परंतु आपल्याला इथून तर इथपर्यंतच डिस्टन्स पाहिजे. ओके, एक्झॅक्ट या सायकलच्या हाफ म्हणजे λ/2चा हाफ, λ/2 याचं जर हाफ केलं तर किती होते, λ/4. ओके, म्हणजे हा जो काही शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणत आहे हा जर फाइंड आउट करायचा असेल तर लॅम्बडाला मला 4ने डिवाइड करावं लागलं, तेव्हा तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे मला जर शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा म्हणजे मला काय फाइंड आउट करायचं, लॅम्बडा, आणि माझ्याकडे 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहे. अतिशय इझी आपल्याकडे रिलेशन आहे. ओके, फ्रिक्वेन्सी इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय लॅम्बडा, देअरफॉर लॅम्बडा इक्वल्स टू वेलॉसिटी डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. Velocity is 300 and frequency is 600, ठीक आहे, मीटरमध्ये. ओके, लॅम्बडा इक्वल्स टू 3/6 इज नथिंग बट 1/2 मीटर. म्हणजे लॅम्बडाची आपल्याकडे व्हॅल्यू 1/2. इथे पुट करतो मी, लॅम्बडा इक्वल्स टू 1/2 डिवायडेड बाय 4, याला रिअरेंज केलं तर किती आलं, 1/8 मीटर. म्हणजे या डिस्टन्सवर, ओके, वॉलपासनं या डिस्टन्सवर पार्टिकलचे चान्सेस आहेत तिथे अँप्लिट्यूड कसा राहतो, मॅक्सिमम अँटीनोडवर. इथे लक्षात, अशा पद्धतीने जर केलं तर हाही काही क्वेश्चन त्यांनी ज्या गोष्टी म्हटल्या आहेत तर त्याचा वापर करायचा व्यवस्थित. ओके, 101% तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो म्हणजे होतोच. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत चालला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.